नमस्कार. नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी खमंग खुसखुशीत अशी मटार करंजी करून दाखवणार आहे. यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा मी घालत आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून मी घालत आहे. यामध्ये 3 चमचे तुपाचं मोहन ते पण मी ॲड करत आहे. तर कडकडीत तूप असं तापवून घेतलेलं आहे आणि ते 3 चमचे तूप घेऊन मी त्यामध्ये मिक्स करत आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे अशी मूठ तयार होते, त्यामुळे करंज्या छान खुसखुशीत होतात. आता जसं लागेल तसं पाणी घेऊन हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर साधारण मध्यम स्वरूपाचं पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे आणि आता हे 20 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे. आता मी वाटण करून घेणार आहे. त्यासाठी मी 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक आणि 4 हिरवी मिरची हे मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे. साधारण अशा प्रकारे ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. या ठिकाणी कढई लो फ्लेमवर ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तीळ मी घालत आहे आणि ते सुद्धा भाजून घेणार आहे. तर हलका सोनेरी रंग आल्यानंतर हे तीळ मी काढून घेत आहे. यामध्येच अर्धा कप सुके खोबऱ्याचा कीस मी घालत आहे आणि तो सुद्धा परतून घेत आहे. तुमच्याकडे ओलं खोबर असेल तर तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा कीस घालू शकता, त्यामुळे सुद्धा छान चव येते. तर सोनेरी रंग आलेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि ते सुद्धा थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता पुन्हा एकदा मी कढई गॅसवर लो फ्लेमवर ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल मी घातलेलं आहे, अर्धा चमचा जिरे, आता चिमूटभर हिंग आणि जे वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते पण मी यामध्ये घालत आहे. थोडं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये 2 कप वाटाणे ते मी घातलेले आहेत, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये 2 चमचे पाणी मी घालत आहे आणि ते वाफेवर 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. पाणी इथे खूप कमी लागतं, त्यामुळे 2 चमचेच पाणी मी घातलेलं आहे. आता हे मटार मी बोटाच्या साहाय्याने दाबून बघत आहे. तर या ठिकाणी ते बारीक होत आहे, याचा अर्थ ते शिजलेले आहेत. तर आता मी ते बारीक करून घेत आहे. तर इथे खूप बारीक करून नाही घ्यायचे, तर साधारण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. हे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर आणि आता चवीनुसार मीठ मी घालत आहे. ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा साखर ती पण मी घालत आहे आणि सोबत अर्धा चमचा बडीशोप. तर हे सुद्धा मी मिक्स करून घेत आहे. या ठिकाणी जे तीळ भाजलेले आहे ते यामध्ये घालत आहे आणि सोबत भाजलेल्या खोबऱ्याचा कीस तो पण यामध्ये मी घालत आहे. तर तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. तर सारण तयार आहे. 20 मिनिटानंतर जे पीठ भिजवून घेतलेलं आहे त्याचे मी छोटे छोटे लिंबाच्या साईज एवढे बारीक गोळे करून घेत आहे. आता या ठिकाणी एक एक घेऊन मी लाटून घेणार आहे. तर साधारण पुरीच्या साईजमध्ये जसं आपण लाटून घेतो तसं मी इथे लाटून घेतलेलं आहे. माझ्याकडे करंजीचा साचा आहे, तर त्यामध्ये मी ते ठेवत आहे आणि इथे 1 ते 1.5 चमचा सारण घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण त्यामध्ये ॲड करू शकता. आता या ठिकाणी कडेने पाणी लावून घेत आहे आणि तो साचा प्रेस करून घेत आहे. तर जी राहिलेली बाजू आहे ती मी काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी करंजी इथे तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण करंजी करू शकता. तर या ठिकाणी जेव्हा आपण ते लाटून घेतो पुरीच्या साईजमध्ये, यामध्ये मी सारण ॲड केलेलं आहे
आणि आता इथे सुद्धा मी कडेने पाणी लावून घेत आहे आणि मी ती बाजू फोल्ड करून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने मी आता ती प्रेस करून घेत आहे. तर ही पूर्ण पॅक करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मी काट्याच्या साहाय्याने इथे कॉर्नरला प्रेस करून घेत आहे. त्यामुळे छान अशी डिझाईन बनते. तर हे बघा करंजी तयार आहे. तर अशी सुद्धा करंजी तुम्ही बनवू शकता. करंज्या तयार आहेत. तर आता इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. तर करंज्या यामध्ये मी एक एक करून टाकत आहे. तर साधारण सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी त्या करंज्या मी तळून घेणार आहे. सोनेरी रंग आलेला आहे. करंज्या तयार आहेत. खमंग खुसखुशीत अशी मटार करंजी तयार आहे. तर या ठिकाणी आतमध्ये तुम्ही बघू शकता सारण हे छान प्रकारे फिल झालेलं आहे सगळीकडून. तर तुम्ही बघू शकता या किती खुसखुशीत दिसत आहेत. तर या मटार करंज्या बनवायलाही खूप सोप्या आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात. या मटार करंज्या 1 ते 2 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्या तर छान राहतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.